की तुझ्या कृपेने, तुझ्या दयेने, तुझ्या पवित्र स्थानामध्ये, तुझ्या भवनामध्ये, तुझ्या चरणाजवळ पवित्र परमेश्वरा तू आम्हाला प्रत्येकांना एकत्रित केलंस. आम्ही धन्यवाद देतो. पवित्र परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करत आहोत या समयामध्ये जे वचन तू आम्हाला प्रत्येकांना देऊ करत आहेस. पवित्र परमेश्वरा, तुझं वचन समजणारं मन, अंतकरण, बुद्धी, तुझी कृपा, तुझी दया आणि परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला प्रत्येकांना प्रदान कर. या वचनाच्या द्वारे बापा तू आम्हाला प्रत्येकांना सिद्ध कर, तू आम्हाला प्रत्येकांना तयार कर. आणि परमेश्वरा, तुझ्या वचनाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये जो बदल तू अपेक्षित करत आहे बापा, त्या प्रत्येक गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडून येऊ दे. पित्या परमेश्वरा, आमचं मन, विचार, शरीर, आमचं हृदय आम्ही तुला समर्पित करतो येशूच्या नावात, आमेन. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. शालोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद आपल्या जीवनामध्ये प्रभू प्रस्थापित करो. आजच्या या उपवास प्रार्थना सभेमध्ये आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि परमेश्वराने एक सुंदरशी वेळ आमच्या जीवनामध्ये प्रभूने जोडलेली आहे. ही परमेश्वराची दया, परमेश्वराची कृपा आहे की आम्ही त्याच्या सानिध्यतेमध्ये, त्याच्या चरणाजवळ आम्ही आलेलो आहोत. प्रियांनो, आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही बनण्याची अपेक्षा आहे. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही बनण्याची अपेक्षा आहे. जसं लेकरं हे लहान वयामध्ये असतात, ते मोठमोठ्या गोष्टी अपेक्षा करतात आणि सगळेच लेकरं त्या स्थानापर्यंत पोचतात असं नाही. परंतु तेच लेकरं पोचू शकतात की जे लहानपणापासून विचार करतात आणि कृती सुद्धा करतात. तरुण वयामध्ये आल्यानंतर त्या लेकरांची जी इच्छा असते ती इच्छा जगिक दृष्टिकोनातून थोडीशी बदलायला लागते. लहानपणामध्ये जो विचार त्या लेकरांनी केलेला असतो त्यानुसारच ते बनतात असं नाही. परंतु त्या कृतीला आणि त्या सातत्याला ज्या वेळामध्ये ते आपल्या जीवनामध्ये सातत्य ठेवतात, ते लेकरं जे त्यांना बनायचं त्या ठिकाणापर्यंत किंवा त्या ध्येयापर्यंत ते येऊन पोहोचतात. आज जर ख्रिस्ती व्यक्तीकडे जर आम्ही पाहिलं तर आज ख्रिस्ती व्यक्ती सुद्धा त्याला जे बनायला पाहिजे ते बनण्याऐवजी तो जे बनण्याचा प्रयत्न करतो किंवा जे तो बनत आहे ते आहे प्रतिष्ठित होणं, प्रसिद्ध होणं, श्रीमंत होणं, श्रेष्ठ होणं, ओळखीचं होणं, सर्वात मोठं होणं आणि गर्विष्ठ होणं. या गोष्टी तो ख्रिस्ती व्यक्ती आज बनत आहे. परंतु परमेश्वर आज आम्हाला प्रत्येकांना त्याच्या वचनातून आम्हाला प्रत्येकांना अशा 7 गोष्टी आहेत की ज्या आम्हाला प्रत्येकांना बनण्यासंबंधीने किंवा आम्ही होण्यासंबंधीने परमेश्वर आज आम्हाला शिकवू इच्छित आहे. आम्ही शिकायला तयार आहोत. हालेलुया. कदाचित आम्हाला वाटत असेल की मी ख्रिस्ती विश्वासामध्ये फार वर्षापासून आहे. कदाचित आम्हाला वाटत असेल की आम्ही नवीनच ख्रिस्ती विश्वासामध्ये आम्ही आलेलो आहोत. परंतु प्रियांनो, प्रत्येक विश्वासणाऱ्यांना या वचनात ज्या गोष्टी आम्ही आज ऐकणार आहोत, प्रत्येक विश्वासणाऱ्यांना समजेल की मी असं बनलंच पाहिजे. हालेलुया. कारण प्रत्येक एक वचन, प्रत्येक एक शब्द जे पवित्र शास्त्रामध्ये आहेत, ती प्रत्येक गोष्ट ही परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे प्रेरित आहे आणि त्याच्या आत्म्याने त्याच्या संदेशांना, त्याच्या लोकांना, त्याच्या अनुयायांना या गोष्टी त्याने सांगितल्या आणि त्यांनी त्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये त्याने नमूद केल्या. 7 गोष्टी आहेत, फार छोट्या, सोप्या आणि महत्वाच्या आहेत की ज्या आम्ही बनणं गरजेचं आहे, आम्ही होणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. पाहूयात. सगळ्यात पहिली गोष्ट की जी प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये गरजेची आहे, त्याने हे होणं फार आवश्यक आहे आणि ते वचन आम्ही वाचूयात. पहिले पेत्र याचा अध्याय 1 आणि वचन 15 आणि 16. फर्स्ट पीटर चॅप्टर 1 वर्स 15 and 16 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे. पहिले पेत्र 1 अध्याय वचन 15 आणि 16 मध्ये. तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे
तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा, कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पहिली गोष्ट आम्हाला होण्यासाठी किंवा बनण्यासाठी सांगत आहे, ती आहे पवित्र होण्यासंबंधीने. हालेलुया, हालेलुया. का बरं पवित्र व्हायचंय? या ठिकाणामध्ये वचनात आम्ही पाहतो की तुम्हाला पाचरण करणारा जसा पवित्र आहे. हालेलुया. ज्याने मला पाचरण केलं, मला पाचरण करणारा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्याद्वारे आम्हाला पाचारण मिळालं, त्याच्याद्वारे आम्हाला प्रत्येकांना बोलवण्यात आलं, त्याच्याद्वारे आम्हाला निवडण्यात आलं. येशूच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना निवडण्यात आलेलं आहे. आणि आम्हाला जे पाचरण करणारा जसा पवित्र आहे, आम्ही पवित्र शास्त्रात पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये 33-33.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो आपलं जीवन तो जगला. 3.5 वर्षाच्या सेवे कार्यामध्ये त्याने आपल्या अनुयायांना, आपल्या लोकांना त्याने ज्या गोष्टी शिकवल्या, प्रियांनो, या 33.5 वर्षामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं जीवन तो पवित्रतेने तो जगला. आपलं जीवन हे पवित्रतेने त्याने आचरण केलं आणि इतरांना सुद्धा या गोष्टी त्याने शिकवल्या. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त जसा पवित्र आहे, त्याची अपेक्षा आणि त्याची इच्छा ही आहे की जसा तो पवित्र आहे तसा मी पवित्र असावं. आणखी पुढे आम्ही पाहतो की जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. हालेलुया. आचरण म्हणजे वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, वर्तणुकीमध्ये आम्ही कसं असलं पाहिजे? पवित्र असलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आचरणामध्ये पवित्र असणं म्हणजे काय? आम्ही आचरणात पवित्र कसं असू शकतो? हालेलुया. आचरणामध्ये पवित्र आम्ही असं कसं असू शकतो? आत्मिक झालंय, शारीरिक झालं, आचरणामध्ये पवित्र कसं असू शकतो? यस, सांगा. हालेलुया, हालेलुया. वागण्यामध्ये आम्ही पवित्र कसं असू शकतो? आम्हाला इच्छा होते, आमच्या मनामध्ये येत आहे की या व्यक्तीला आम्ही काहीतरी वाईट बोलावं किंवा काहीतरी वाईट आम्ही या व्यक्तीला शब्द काढावे. परंतु प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला आचरणाबद्दल शिकवतं की आम्ही पवित्र आमचं आचरण असावं, आम्ही पवित्र आचरणामध्ये आमचं जीवन असावं. सो पवित्र आचरण या संबंधीने की आमची इच्छा जरी होते, आमचे शब्द जरी तसे येण्याचा प्रयत्न आहे, परंतु त्या शब्दांना आम्ही देवाच्या वचनाने आम्ही त्याच ठिकाणामध्ये संपू शकतो. याला आचरणात पवित्रता आम्ही म्हणू शकतो. हालेलुया, हालेलुया. फक्त आत्मिकरित्याच आणि शारीरिकरित्या पवित्र बनून होणार नाहीये. आमच्या वागण्यातून, आमच्या बोलण्यातून, आमच्या आचरणातून, आमच्या वर्तणुकीतून प्रियांनो तो पवित्रपणा झळकला पाहिजे, तो दिसला पाहिजे, सांगण्याची गरज पडली नाही पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कारण पवित्र शास्त्रात पुढे आम्हाला पाहायला मिळतं की कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. का बरं पवित्र असलं पाहिजे? आम्ही का बरं पवित्र व्हायचंय? कारण तो पवित्र आहे, परमेश्वर पवित्र आहे आणि तो पवित्र असल्या कारणाने आम्ही सुद्धा पवित्र असलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक लोकांना आरोग्य देऊ केलं. प्रभू येशू ख्रिस्ताने कुष्ठरोग्यांना आरोग्य दिलं. आणखी एका व्यक्तीबद्दल आम्ही पवित्र शास्त्रात जुन्या करारामध्ये आम्ही वाचतो, नामान नामक एक कोडी आहे, त्याला सुद्धा आरोग्य मिळतं. ज्या वेळामध्ये तो येतो प्रियांनो, त्याला वाटतं की राजा मला याच्यासाठी सहायता करेल, परंतु दरबारी असलेल्या लोकांनी त्याला कळवतात की राजा नव्हे तर आपल्या देशामध्ये एक संदेष्टा आहे, त्याचं नाव यस की जो संदेष्टा आहे की तो संदेष्टा काय करेल, याला बरं करण्यासाठी सहायता करेल. आणि त्या ठिकाणामध्ये मी पाहतो की तो संदेष्टाशी भेट घेतल्यानंतर संदेष्टाचा दास नामानाला येऊन भेटतो, परंतु संदेष्टा येत नाही. हालेलुया. आणि त्याला एक सोपी गोष्ट सांगितलेली आहे की तू जाऊन काय कर, पाण्यामध्ये जाऊन तू 7 वेळेस तू
डुबकी घे. आणि त्यानंतर त्याला आरोग्य मिळतं. प्रियांनो, ही शुद्धता आपल्या जीवनामध्ये शारीरिक, आत्मिक, बौद्धिक, मानसिक आचरणामध्ये, वर्तणुकीमध्ये फार गरजेची आहे. आणि त्यानंतर तो त्या ठिकाणाहून एक विनंती करतो की मला एक मुभा द्या किंवा मला एक परवानगी द्या की या देशाची माती मला घेऊन जायची आहे. परमेश्वरासाठी मला एक वेदी बनवायची आहे. हालेलुया. जी वेदी त्याने बनवण्यासंबंधीने विनंती केली, त्या अगोदर त्याने वेदी बनवण्याची त्याने विनंती नाही केली. कारण तो अगोदर कसा होता? कोडी होता. अगोदर तो अशुद्ध होता. आम्ही जोपर्यंत आमच्या आचरणाने, आमच्या आत्मिक, बौद्धिक आणि आमच्या आचरणातील, वर्तणुकीतील प्रियांनो शुद्धता जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये येत नाही, तोपर्यंत सुद्धा आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मिक ती वेदी तयार होत नाही. नामानाने जाऊन ती कोडी, प्रियांनो त्याचा कोड पूर्ण बरा झाल्यानंतर त्याने जाऊन नंतर त्या ठिकाणामध्ये परमेश्वरासाठी त्याने वेदी बनवली त्या मातीच्या द्वारे. जोपर्यंत आमच्या जीवनात सुद्धा शुद्धता आत्मिक असेल, शारीरिक असेल, बौद्धिक असेल, मानसिक असेल आणि प्रियांनो आचरणाची, वर्तणुकीची शुद्धता जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत ती आमची वेदी सुद्धा जी परमेश्वराच्या अर्पणासाठी आत्मिक तयारी केली जाते प्रियांनो, ती वेदी सुद्धा तयार होऊ शकत नाही. कारण माझा परमेश्वर पवित्र आहे. तो पवित्र आहे आणि त्याची अपेक्षा, त्याची इच्छा आहे की त्याच्या प्रत्येक अनुयायांनी, त्याच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी पवित्र असावं. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, पवित्र व्हा. हालेलुया, हालेलुया. आज अनेक विश्वासणारे प्रियांनो आपल्या आत्मिक गोष्टीबद्दल किंवा शारीरिक गोष्टीबद्दल प्रियांनो ते पवित्र असण्याबद्दलची फार तत्परता ते बाळगतात. चांगली गोष्ट आहे. परंतु आपल्या आचरणाबद्दलची पवित्रता याच्याबद्दल काय आहे? हालेलुया. आमचं वागणं, आमचं बोलणं, आमचं आचरण, आमची वर्तणूक या प्रत्येक गोष्टीबद्दल परमेश्वराचं वचन सांगत आहे की तुम्ही यामध्ये सुद्धा पवित्र व्हा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो पहिली गोष्ट आम्हाला काय व्हायचंय? पवित्र व्हायचंय. पवित्र व्हा, कारण तो पवित्र आहे. कारण प्रभूचं वचन सांगतं तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. तो पवित्र आहे आणि तो पवित्र असल्या कारणानेच आम्हाला पवित्र होण्याची तो आम्हाला आज्ञा देत आहे. तो आम्हाला सांगत आहे की आम्ही सुद्धा पवित्र व्हायलाच पाहिजे. कारण जे पवित्र आहे अशांचाच तो स्वीकार करेल, जे पवित्र नाही त्यांचा तो स्वीकार करणार नाही. त्याने विचार सुद्धा करूच नाही. दॅट्स इट. हालेलुया. वागण्यात, बोलण्यात, वर्तणुकीत, विचार करण्यामध्ये, आपल्या आत्मिक जीवनामध्ये, शारीरिक संबंधीने आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्याने हे पवित्र असलंच पाहिजे. कारण परमेश्वर पवित्र आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट तर आम्हाला सांगत आहे, दुसरे करिंथ याचा अध्याय 13 आणि वचन 11 मध्ये, 2 कोरिंथियन चॅप्टर 13 वर्स 11. दुसरे करिंथ 13 आणि वचन 11 मध्ये काय म्हणले वाचूयात. बंधुजन हो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो, तुम्हास पूर्णता लाभो, समाधान मिळो, तुम्ही एक चित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हा सह राहील. हालेलुया. यानंतर जी दुसरी गोष्ट आम्हाला बनणे किंवा होणे गरजेचं आहे ते म्हणजे एक चित्त होणं गरजेचं आहे. एक चित्त, वन माइंड. एक चित्त, एक वृत्ती, एक स्वभाव आम्हाला बनायचा आहे. पहिलं काय व्हायचंय? पवित्र व्हायचंय. दुसरं की आम्हाला प्रत्येकांना एक चित्त व्हायचंय. कारण प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, तुमचे कल्याण असो, तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो, तुम्ही एक चित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्यासह राहील. हालेलुया, हालेलुया. परत एकदा हे वचन वाचा सिस्टर. बंधुजन हो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो, तुम्हास पूर्णता लाभो, समाधान मिळो, तुम्ही एक चित्त व्हा, शांतीने राहा, प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील.
हालेलुया. प्रभूचं वचन सांगत आहे की त्या शांतीच्या देवाने आमच्या बरोबर राहण्यासाठी आमच्या जीवनामध्ये एक चित्तता फार गरजेची आहे. जर आमचं चित्त एक नाही, चित्त म्हणजे हालेलुया, चित्त म्हणजे प्रत्येकांचे मन असतील, प्रत्येकांचे मत असतील, प्रत्येकांचे विचार असतील, प्रत्येकांचा स्वभाव असेल, तो प्रत्येकांचा एक असणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य होते यांना लोक काय म्हणून ओळखत होते? प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य यांना इतर लोक काय म्हणून ओळखत होते? काय म्हणत होते यांना? ओके, आणखी? ओके, आणखी? ओके, शिष्य म्हणून ओळखत होते, ख्रिस्ती म्हणून ओळखत होते, येशूचे शिष्य आहेत म्हणून ओळखत होते. आणखी त्यांना ओळखत होते ओके प्रेषित म्हणून. ओके, आणखी त्यांना खास त्यांची ओळख होती की जगाची उलथापालट करणारे. हालेलुया, जगाची उलथापालट करणारे म्हणून त्यांची खास ओळख होती. आणि ते जगाची उलथापालट का बरं करू शकले माहितीये? कारण ते एक चित्त होते, एका मनाचे होते, एका विचाराचे होते. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून विश्वासणारा व्यक्ती हा सामान्य व्यक्ती मुळीच नाहीये बरं का. प्रत्येक विश्वासणारा हा जगाची उलथापालट करणारा प्रियानो व्यक्ती आहे, विश्वासणारा आहे. ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना पाचारण दिलं, पाचारण दिल्यानंतर एक एक शिष्य जसं प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जुळत होता, आम्ही पाहतो की दुसऱ्या शिष्यांना ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलं, प्रियांनो, त्या वेळामध्ये त्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलं, त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना पाचारण दिलं आणि ते काय करत होते? जाळे नीट करत होते. हालेलुया. सो प्रभूच्या कामामध्ये आम्ही ज्या वेळामध्ये एक चित्त जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत आम्ही त्या जाळ्याला नीट नाही करू शकत. आणि जाळं नीट नाही झालं म्हणजे आम्ही माश्या नाही पकडू शकत. हालेलुया. माश्या कोणत्या आहेत? माणसं आहेत. हालेलुया. त्यांना पकडण्यासाठी अगोदर आम्ही एक चित्त होणं गरजेचं आहे, एक मन, एक विचार होणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेस जगाची उलथापालट नक्की घडल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. सो दुसरी गोष्ट प्रत्येक विश्वासणाऱ्याने होणं गरजेचं आहे ते म्हणजे एक चित्त. एका ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की पहिले करीन पहिला अध्याय आणि वचन 10 मध्ये, 1 कोरिन्थियन्स चॅप्टर 1 वर्स 10, पहिले करीन पहिला अध्याय आणि वचन 10 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत, बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मी तुम्हास विनंती करीतो की तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत, तुम्ही एक चित्ताने व एक मताने जोडलेले व्हावे. हालेलुया. या ठिकाणामध्ये पौलाने करिंथच्या मंडळीला या पत्रात जो बोध केला, तो बोध आपल्याला सुद्धा आहे. आणि तो हा बोध करत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे. हालेलुया, हालेलुया. कसं आमचं बोलणं असलं पाहिजे? सारखं बोलणं असलं पाहिजे. सारखं बोलणं म्हणजे काय? काय बोललं पाहिजे आम्ही मग? हालेलुया. परंतु प्रत्येकाचं बोलणं सारखं आहे का? हालेलुया. सारखं बोलणं अगोदर आम्ही पाहिलं की आमच्या आचरणाबद्दलची पवित्रता या संबंधीने प्रियानो पेत्राने त्या वचनामध्ये आम्हाला बोध केला किंवा आम्हाला सांगितलं. या ठिकाणामध्ये पौल विनंती करत आहे की तुमचं जे बोलणं आहे ते कसं असलं पाहिजे? सारखं असलं पाहिजे. आमचं सारखं बोलणं म्हणजे काय असलं पाहिजे? हालेलुया. आमचं सारखं बोलणं काय आहे? कोणतं आहे? कोणतं आमचं बोलणं सारखं यायला पाहिजे की ते सारखंच असलं पाहिजे? सुवार्ता आहे,
देवाची स्तुती आहे, देवाची आराधना आहे, त्याची प्रार्थना आहे, त्याचा गौरव आहे. या गोष्टी आमच्या सारख्या आहेत. मग बाकीच्या गोष्टी सुद्धा सारखेच यायला पाहिजे. आमच्या मुखातून आशीर्वादाचे शब्द निघले पाहिजे. आमच्या मुखातून प्रियांनो उन्नतीचे, समृद्धीचे शब्द निघले पाहिजे. आमच्या मुखातून वाईट शब्द निघता कामा नये, म्हणजे ते सारखे शब्द येत नाही. हालेलुया. आणि जोपर्यंत सारखे शब्द येत नाही तोपर्यंत एक चित्त आम्ही होऊ शकत नाही. कारण शब्द कुठून निघतात? मनातून निघतात, चित्तातून निघतात ना, अंतःकरणातून, मनातून निघतात. हालेलुया. आणि ज्याच्या मनातून वाईट शब्द निघतात त्याच्या मुखातून वाईट शब्द येतात. आणि ज्याच्या मुखातून वाईट शब्द येतात तो एक चित्त होऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण आम्ही करणं गरजेचं आहे. कारण प्रभूचं वचन आम्हाला शिकवणार आहे. आम्हाला प्रभूचं वचन हे नको असलेल्या गोष्टी छाटणार आहे. कारण प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की मी कोण आहे? द्राक्षवेल आहे, माझा बाप माळी आहे, आणि तुम्ही कोण आहात? माझे फाटे आहात. आणि जी फाटा अधिक फळ, जी फळ देते ना, त्याला अधिक तो काय करतो? साफसूफ करतो की त्या फाट्याने अधिक फळ द्यावं. हालेलुया. तर आम्ही थोडीशी स्तुती आराधना करतोय परमेश्वराची, थोडीशी प्रियांनो आम्ही त्याचा धन्यवाद करतो, थोडीसा प्रियांनो आम्ही सुवार्ता प्रसार आम्ही करतोय, थोडं आम्ही करतोय, परंतु करणं गरजेचं आहे. आणि जो करतो ना, परमेश्वर त्याला अधिक साफसूफ करतो. साफसूफ करणं सोपं मुळीच नाहीये. तर थोडस त्रासदायक ही गोष्ट आहे. ही प्रक्रिया थोडीशी त्रासदायक आहे. हालेलुया. जसं आम्ही पाहतो की जो माळी असतो, तो माळी झाडाला साफसूफ करतो, वेलीला साफसूफ करतो, त्या वेळामध्ये तो फक्त झाडू मारतोच एवढं नाहीये. काय काय करतो तो? काय काय करतो? ज्या अनावश्यक ज्या त्याला असलेले जे फाटे आहेत ना, त्या कट करतो, कापून टाकतो. आज अनेक अशा अनावश्यक अनेक फाट्या आपल्या जीवनामध्ये असतील की ज्या फळ देणाऱ्या नाहीयेत. वाईट बोलणं असेल, वाईट वागणं असेल, वाईट आचरण असेल, किंवा इतरांबद्दलच्या द्वेषाची भावना असेल, राग असेल, या अनावश्यक अशा सगळ्या फाट्या तो काय करतो? कापून टाकतो, तो कट करतो. आणि म्हणून प्रभूची इच्छा नाहीये की आमच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी असाव्यात. त्याची इच्छा ही आहे की आमच्या जीवनाच्या द्वारे केवळ त्याचा गौरव, त्याची महिमा, त्याची प्रशंसा व्हावी आणि अधिक फळ आम्ही देणारे त्याचे फाटे आम्ही बनावेत. तो माळी पिता परमेश्वर आणि द्राक्षवेल प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आम्ही येशू ख्रिस्ताशी जोडलेले आहोत आणि म्हणून तो आम्हाला प्रत्येक वेळामध्ये तो साफसूफ करत चालतो. हालेलुया, हालेलुया. जर अशा अनावश्यक अशा कुठल्या फाट्या जर आपल्या जीवनामध्ये असतील की ज्याला अनावश्यक असे फळ येत असतील, अनावश्यक अशा गोष्टी येत असतील, त्या प्रत्येक स्वतःहून आम्ही दूर करणं गरजेचं आहे. नाहीतर त्याने जर साफसूफ करायला सुरुवात केली तर ती गोष्ट आम्हाला जास्त त्रासदायक ठरेल. हालेलुया. बोल येशू मसीह की, येशू मसीह की. पुढे आम्ही पाहतो की याच वचनामध्ये की तुम्ही सर्वांचे बोलणे सारखे असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नये. तुम्ही एक चित्ताने व एक मताने जोडलेले व्हावे. हालेलुया. आम्ही प्रत्येकाने एक चित्ताने, एका मताने आम्ही जोडलेले होणं गरजेचं आहे. एक चित्त आणि एक मन. हालेलुया, हालेलुया. जर आमचं एक चित्त आणि एक मन आहे तर पियानो आम्ही कोणाशी जोडल्या जातो? इथं अगोदर आम्ही जोडणं गरजेचं आहे. इथं जर आम्ही जोडल्या जात नाही, इथं जर आमची चित्त, आमचं मन, आमचे विचार जर एक होत नाही तर तो आम्हाला सोबत नाही नेणार. कारण त्याच्या स्वभावाशी, त्याच्या बोलण्याशी, त्याच्या वर्तणुकीशी आमचं प्रत्येक आचरण, आमचं प्रत्येक बोलणं हे एक होणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत एक होणार नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या बरोबर घेतले जाऊ याची काहीही शाश्वती मुळीच नाहीये. बोल येशू मसीह की,
येशू मसीह की, येशू मसीह की. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला दुसरी गोष्ट आम्हाला होण्यासंबंधीने, बनण्यासंबंधीने सांगत आहे की आम्ही एक चित्त व्हावं. पहिलं काय? पवित्र व्हायचंय. दुसरं एक चित्त व्हायचं. तिसरी गोष्ट आम्ही पाहूया. स्तोत्रसंहिता याचा अध्याय 46 आणि वचन 10 मध्ये, सॅम चॅप्टर 46 वर्स 10, 46 आणि 10 मध्ये काय म्हणलंय वाचूयात. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रामध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीवर माझा महिमा वाढेल. हालेलुया. या ठिकाणामध्ये एक अशी गोष्ट सांगितलेली आहे की या गोष्टीकडे बऱ्याच वेळेस दुर्लक्ष केल्या जातं. हालेलुया. परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की शांत व्हा. काय व्हा? आम्हाला काय होणं गरजेचं आहे? शांत होणं गरजेचं आहे. का बरं शांत होणं गरजेचं आहे? काय वाटतं? का बरं परमेश्वर असं आम्हाला सांगत आहे? ओके, त्याची महिमा हो वाढण्यासाठी. ओके, तो शांतीचा राजा आहे. ओके, आणखी? ओके, ठीक आहे, आणखी? शांत होण्याबद्दल का बरं तो आम्हाला सांगतो? क्या बात आहे. जोपर्यंत आम्ही शांत होणार नाही तोपर्यंत त्याची वाणी आम्हाला ऐकायला येणार नाही. त्याला काय सांगायचंय हे जर आम्हाला ऐकायचंय तर त्यासाठी आम्हाला शांत होणं गरजेचं आहे. हालेलुया. बऱ्याच वेळेस पियानो या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्या जातं. जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अशांतता धारण करतो त्या व्यक्तीला प्रभूची वाणीच ऐकायला येत नाही. हालेलुया. आणि आज अनेक जण प्रियांनो अशांतीमध्ये आपलं जीवन जगताय, गोंधळामध्ये आपलं जीवन जगताय, वादविवादामध्ये आपलं जीवन जगताय आणि नको असलेल्या गोष्टीमध्ये आपलं जीवन जगताय. परमेश्वर त्यांच्याशी बोलत आहे परंतु ते शांत नसल्या कारणाने प्रभूची वाणीच त्यांच्यापर्यंत येत नाहीये. हे होतंय आज. हालेलुया. शांत आम्ही प्रभू बरोबर कधी बसलोय का त्याची वाणी ऐकायला? तो त्याच्या आत्म्यातून आमच्या प्रत्येकांशी तो बोलतो, वचनातून तो बोलतो. अनेक अशा गूढ आणि गहन गोष्टी प्रभू त्याच्या लोकांशी बोलत असतो, परंतु ते ऐकायला आमच्याकडे ती वाणी असणं गरजेचं, आमच्याकडे ती शांतता असणं गरजेचं आहे. तो शांततेच्या द्वारे आमच्याशी तो बोलत असतो. हालेलुया. आणि म्हणून त्याला शांतीचा राजा म्हणलेला आहे. शांतीचा तो जनक आहे, निर्माण करता तो परमेश्वर शांतीचा आहे. आणि म्हणून त्याच्या शांतीच्या द्वारे पियांनो आमच्या जीवनामध्ये ज्या वेळामध्ये आम्ही शांतीने त्याच्याकडे येतो ना, एक शांत अंतकरणाने आम्ही ज्या वेळामध्ये त्याच्याकडे येतो आणि शांत चित्ताने आम्ही प्रभूकडे प्रार्थना करतो पियांनो, त्या वेळामध्ये प्रभू आमच्याशी बोलायला लागतो. हालेलुया. हा अनुभव करा. हालेलुया. फार कमी जणांना हा अनुभव येतो. हालेलुया. अस्थिरतेमध्ये प्रभू नाहीये, तो स्थिरतेमध्ये आहे, तो शांतीमध्ये आहे, कारण तो शांतीमध्ये सामावलेला तो परमेश्वर आहे. हालेलुया. कारण प्रभूचं वचन सांगतं की तो शांतीचा निर्माण करता तो देव आहे. आणि जोपर्यंत आम्ही शांत चित्ताने त्याच्याकडे येत नाही तोपर्यंत प्रियांनो आम्हाला त्याची वाणी, परमेश्वराचा आवाज आम्हाला ऐकूच येत नाही. हालेलुया. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की अनेक वेळेस मोशे परमेश्वराला भेटण्यासाठी तो डोंगरावरती गेला. हालेलुया. तो डोंगरावरती जाण्याचं कारण काय? हालेलुया. या जगापासून स्वतःला वेगळं करणं, की ज्या डोंगरावरती केवळ शांती आहे, ज्या डोंगरावरती केवळ परमेश्वर आणि आम्ही स्वतः, की पवित्र शास्त्रात आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये मोशे परमेश्वराला भेटण्यासाठी तो गेला, अगोदर परमेश्वराने 3 दिवस त्यांना अगोदर शुद्ध होण्यासाठी वेळ दिला. त्याच वेळेस परमेश्वर मोशेशी आणि त्याच्या लोकांशी भेट घ्यायचा. शुद्ध होणं गरजेचं आहे.
एक चित्त होणं गरजेचं आहे आणि शांत होणं गरजेचं आहे. की जर मोशेने त्या ठिकाणामध्ये गडबड गोंधळ जर केला असता, मोशेने फक्त आपलंच बोलणं जर परमेश्वराला सांगितलं असतं की परमेश्वरा हे लोक असे आहेत, हे लोक तसे आहेत, हे करतात ते करतात, असं करतात तसं करतात, परमेश्वराने मोशेला ज्या गोष्टी सांगायच्या, ज्या आज्ञा द्यायचे, जे नियम द्यायचे, त्या गोष्टी परमेश्वराने मोशेला दिले असते का? नसत्याच मिळाल्या. त्या गोष्टी मिळू शकल्याच नसत्या. आणि म्हणून प्रियांनो, जोपर्यंत आम्ही आमच्या जीवनामध्ये शांत होऊन परमेश्वराची वाणी ऐकत नाही ना, तोपर्यंत परमेश्वराला जे सांगायचं आहे ते आमच्या अंतःकरणामध्ये भिडू शकत नाही, ते आमच्या अंतःकरणापर्यंत येऊ शकतच नाही. ऐकायला तयार आहोत आम्ही. शांत एकचित्त एक मनाने आम्ही प्रभूकडे येणं गरजेचे. त्या वेळामध्ये प्रभू आमच्याशी बोलतो, परमेश्वर आम्हाला भेटतो, त्याच्या वचनाच्या द्वारे तो आमची प्रत्येकांची भेट घेतो एक शांत अंतःकरणाने, शांत चित्ताने. आणि प्रभूचं वचन आम्हाला या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की शांत व्हा. आज आम्ही पाहतो की अनेक ख्रिस्ती परिवारामध्ये ती शांतता नाहीये. का? याचं कारण कधी आम्ही शोधलं का? काही ख्रिस्ती परिवारामध्ये शांतता नाहीये कारण ती शांत होण्याची त्यांची इच्छाच नाहीये, ती वृत्ती नाहीये. हालेलुया, हालेलुया. शांत जो व्यक्ती होतो ना, प्रभू त्याच्यावरती दया करायला लागतो. आणि जो शांत होतो, परमेश्वर त्याच्याशी बोलायला लागतो. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की ज्या वेळामध्ये सर्व इस्रायल लोक तांबड्या समुद्राच्या जवळ येऊन थांबले, मोशेने एक शब्द त्या ठिकाणामध्ये बोलला. सर्व इस्रायल लोक गोंधळ करत होते, आरडाओरड करत होते, त्यांना भीती वाटत होती, मरणाची भीती वाटत होती. आता मरणाची भीती वाटते, फारोचं सैन्य त्यांच्या मागे आहे, समोर तांबडा समुद्र आहे. आता काय करायला पाहिजे? अशी पेचाची परिस्थिती आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनेक वेळेस सोडवते. त्या वेळामध्ये आम्ही काय होतो? गोंधळून जातो, आम्ही गडबडून जातो, आम्ही घाबरून जातो, आम्ही चिंतित होतो, आम्ही दडपणामध्ये येऊन जातो आणि त्या वेळामध्ये आम्ही बडबड करायला लागतो. इस्रायल लोक तेच करत होते. हालेलुया. ही परिस्थिती आम्हाला शिकवते की या परिस्थितीमध्ये आम्ही काहीच नाही करू शकत. इस्रायल लोक काय करू शकले असते? पाण्यामध्ये जावं तर पाणी बुडून ते मरण पावतील आणि मागे जावं तर फारोचे सैन्य त्याला मारून टाकतील. काहीच नाही करू शकत. अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे? प्रभूचं वचन सांगतं की त्या ठिकाणामध्ये मोशेने म्हणलं, शांत व्हा, प्रभू तुमच्यासाठी लढेल. हालेलुया, हालेलुया. अशा परिस्थितीमध्ये की ज्या परिस्थितीत आम्ही काहीही करू शकत नाही, त्या वेळामध्ये आम्हाला शांत होणं गरजेचं आहे. आम्हाला शांत होणं गरजेचं आहे. आणि ज्या व्यक्तीला या गोष्टी समजतात, तो व्यक्ती शांत होऊन प्रभूची वाणी ऐकायला लागतो आणि प्रभू त्याचं काम करायला लागतो. मोशेने म्हणलं शांत व्हा आणि लोकांनी शांतता धारण केली, त्यांनी स्वीकारली, तो शब्द स्वीकारला. कारण लोकांना माहिती होतं की आता आपण काहीच करू शकणार नाहीये. हालेलुया. परंतु आज बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की मी काहीतरी करू शकतो आणि म्हणून प्रभू काही करतच नाही. आम्ही का बरं सोपवत नाही त्याच्याकडे आपल्या सर्व जबाबदाऱ्या किंवा सर्व गोष्टी की ज्या आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहिजेत? कधी कधी आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभूला काम नाही करू देत. हालेलुया. प्रत्येक काम, प्रत्येक गोष्ट आम्हाला वाटतं की ती आम्ही स्वतःच करावी. हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये प्रत्येक गोष्ट जी परमेश्वराची आहे, जे त्यांनी करायला पाहिजे ते जर आम्ही करतो ना, त्या वेळामध्ये मग सगळा गोंधळ आपल्या जीवनामध्ये होऊन बसतो. अनेकांच्या जीवनात या गोष्टी पाहायला मिळतात. जे काम प्रभूचं आहे ना, प्रभूला करू द्यायला पाहिजे. वक्त तो लगता है, थोडा वेळ देणं गरजेचं आहे. हालेलुया. वेळ तुम्ही प्रभूला द्या, प्रभू सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्याच्या जागेवरती केल्याशिवाय राहत नाही. परंतु आम्हाला शांत होणं, शांत असणं गरजेचं आहे. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की शांत व्हा. हालेलुया. लक्षात ठेवा की मीच देव आहे.
हालेलुया. शांत झाल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की परमेश्वरच देव आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नाहीये. हालेलुया. जर परमेश्वराने त्याचं काम करायला सुरुवात केली ना, तर ते काम एकदम परफेक्ट असतं. परफेक्ट, 100% परफेक्ट असतं. त्याच्यात काही शिल्लकही नाही, त्याच्यात काही कमी नाहीये. ज्या वेळामध्ये परमेश्वराने सर्व सृष्टीची निर्मिती केली, कुठली गोष्ट कमी होती का त्याच्यात? नाही. हालेलुया. काही कमी होती का? नाही. परमेश्वराने जी सृष्टी निर्माण केली, ती प्रत्येक सृष्टीची प्रत्येक गोष्ट एकदम परफेक्ट बनवली. आणि म्हणून आम्ही त्या वेळामध्ये प्रभूला आपल्या जीवनात वेळ देतो आणि शांततेने त्याचं काम आपल्या जीवनात आम्ही करायला त्याला संधी उपलब्ध करून देतो. प्रभू प्रत्येक गोष्ट परफेक्ट करायला लागतो. परंतु बऱ्याच वेळेस प्रियांनो आम्हाला वाटतं की नाही, ही गोष्ट परफेक्ट नाहीये, ही गोष्ट मी केली तर बरं राहील. मग सगळा गोंधळ त्या ठिकाणामध्ये व्हायला लागतो. हालेलुया. 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 प्रत्येक गोष्टीचा एक समय, प्रभूचं वचन सांगतं प्रत्येक गोष्टीचा एक समय आहे. हालेलुया. हसण्याचा समय आहे, रागवण्याचा समय आहे. हालेलुया. प्रत्येक गोष्टीचा समय आहे. आनंद करण्याचा समय आहे, दुःख करण्याचा समय आहे. दुःखाच्या ठिकाणामध्ये आम्ही आनंद केला तर काय होईल? ती गोष्ट योग्य नाहीये. ज्या वेळा जे करायचंय तेच करायचंय. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनात जर वाटतं की प्रभूने आमच्या जीवनात सगळं काही व्यवस्थित करावं, तर त्याला शांत होऊनच प्रियांनो आम्ही त्याला सांगू शकतो. शांत होऊनच प्रभूची वाणी आम्ही ऐकू शकतो. प्रभू हा गोंधळाचा नाहीये. हालेलुया. त्याला सुव्यवस्थेचा, व्यवस्थेचा देव त्याला म्हणलेला आहे. तो शासन प्रस्थापित करणार परमेश्वर आहे. हालेलुया. त्याला व्यवस्था फार प्रिय आहे. जर त्याला व्यवस्था प्रिय नसती तर प्रियांनो त्याने इस्रायल लोकांना कुठलेच नियम दिले नसते, कुठल्या विधी त्याने दिल्या नसत्या. जसं चाललंय ना चालू दे, तुम्हाला जसं जगायचंय तसं जगा, तुम्हाला वाटतं ना तसं तुम्ही जगून घ्या, मी तुम्हाला क्षमा करेल, असं परमेश्वराने नाही म्हणलं. त्याने नियम दिले कारण त्याला व्यवस्था प्रिय आहे. व्यवस्था देणारा आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणारा, सगळ्या गोष्टीची मांडणी व्यवस्थित करणारा तो देव आहे. हालेलुया. हालेलुया. आपल्या घरामध्ये आपण भांडे धुतो. धुतल्यानंतर त्या भांड्याच्या त्या रॅकमध्ये ठेवण्या अगोदर त्या टोपल्यामध्ये असतात ना ते, आणि जे आपल्याला पाहिजे त्या वेळामध्ये गोंधळ उडतो ना, उडतो की नाही? परंतु जर आम्ही थोडासा वेळ काढून ते सर्व भांडे व्यवस्थित जर लावले आणि ज्या वेळामध्ये जी वस्तू आपल्याला पाहिजे, ग्लास पाहिजे, कप पाहिजे, जे पाहिजे ते वेळेवरती व्यवस्थित आपल्याला मिळतं. हालेलुया. परंतु त्यासाठी तो थोडासा वेळ देणं फार गरजेचं आहे. हालेलुया. जर तो थोडासा वेळ दिला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित जिथल्या तिथं येतात, ठेवल्या जातात. परंतु प्रियांनो, तो वेळ अनेकांकडे नाहीये. शांत होऊन परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जायला अनेकांना वेळ नाहीये. आपल्या आत्मिक जीवनासंबंधी तसंच आहे, आपल्या संसारिक कौटुंबिक जीवनासंबंधीने सुद्धा तसंच आहे. हालेलुया. प्रभूला वेळ देणं गरजेचं आहे. प्रभूकडनं शांत चित्तेने प्रत्येक गोष्ट स्वीकारणं गरजेचं आहे. कारण प्रभूचं वचन सांगतं की तो सुरुवातीला शेवट कळवितो. त्याला माहिती आहे की आपल्या जीवनामध्ये कोणत्या वेळात कोणती गोष्ट घडली पाहिजे, व्हायला पाहिजे. त्याला माहिती आहे, परफेक्टली माहिती आहे. आणि आपल्याला जर वाटत असेल सगळ्या गोष्टी परफेक्ट आपल्या जीवनामध्ये घडाव्यात, व्हाव्यात, शांत चित्तेने त्याच्याकडे जा, शांत चित्तेने त्याची वाणी ऐका, शांत चित्तेने त्याला काय सांगायचंय त्या प्रत्येक गोष्टी ऐकून घ्या. बोल येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. त्यानंतर आम्ही पाहिले 3 गोष्टी: पवित्र होणं, एक चित्त होणं, शांत होणं, आणि चौथी गोष्ट आम्ही पाहूया की तो ख्रिस्ती लोकांना आणखी काय सांगत आहे की त्यांनी काय व्हायला पाहिजे. पहिले पेत्र याचा अध्याय 5 आणि वचन 8 मध्ये. 1 Peter chapter 5 verse 8. पहिले पेत्र 5वा अध्याय वचन 8 मध्ये.
सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळे हे शोधित फिरतो. हालेलुया. या ठिकाणामध्ये चौथी जी गोष्ट प्रत्येक विश्वासदारांच्या जीवनामध्ये गरजेची आहे ते म्हणजे सावध असणं किंवा सावध होणं. हालेलुया. जर सावध एखादा व्यक्ती, एखादा योद्धा जर सावध नसेल तर शत्रू काय करतो? त्याच्यावरती हल्ला करतो. बरोबर आहे. परंतु जर योद्धा किंवा एक सैन्य जर सावध आहे, सावध चित्त जर त्याचा आहे, तर प्रत्येक शत्रूच्या हल्ल्यावरती तो नियंत्रण मिळू शकतो. हालेलुया. परंतु प्रियांनो, या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही प्रत्येकाने सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. परंतु आज ख्रिस्ती लोक असं सुद्धा म्हणतात की मी विश्वास करतो ना, तर सैतान माझं काहीच नाही करू शकत. आम्ही सहज कधी कधी बोलून जातो. इयोब काय करत होता मग? जर योब त्यातून नाही सुटला, वचन सांगतं की त्याच्यासारखा नीतिमान व्यक्ती कोणी नव्हता. पूर्वच्या देशांमध्ये त्याच्यासारखा नीतिमान कोणी नव्हता, धार्मिक कोणी नव्हता, की जो परमेश्वरावरती विश्वास करून तो नित्य परमेश्वराला ज्या विधी आहेत किंवा जे अर्पण आहे ते अर्पण तो करत होता. परमेश्वराचं भय तो बाळगत होता. परमेश्वराचा आदर तो करणारा होता. हालेलुया. इयोब सुटला नाही त्यातून. इयोबाला सुद्धा त्या परीक्षातून जावं लागलं. हालेलुया. आणि हा परीक्षक कोण आहे? सैतान आहे. म्हणून विश्वासणाऱ्याने असं कधीच म्हणू नये की सैतान माझं काहीच नाही करू शकत. तो परमेश्वराकडून जर त्याने परवानगी घेतली ना, बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनात तो करू शकतो बरं का. हालेलुया. परंतु आम्ही त्यासाठी काय सांगितलं आम्हाला? सावध असा आणि जागे राहा. अनेक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये असावध किंवा ते बेसावध असतात ना, त्या कारणाने जर एखादी अडचण, समस्या त्यांच्या जीवनामध्ये आली ना, तर त्या वेळामध्ये ते काय होतात? गोंधळून जातात, विश्वासापासून मागे फिरायला लागतात. हालेलुया. परंतु विश्वासणाऱ्याने जर आपला विश्वास धरून जर ठेवला तर दुसऱ्या व्यक्तींना प्रियानो आम्ही असावध कधीच दिसणार नाही. हालेलुया. समस्या येतील, आम्हाला नाही तोडू शकत. प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला दिला की 2 लोकांनी 2 ठिकाणामध्ये घर बनवलं. एकाने वाळूवरती बनवलं आणि एकाने खडकावरती बनवलं. या दोन्ही घरांवरती वारा, वादळ आणि लाटा येऊन आदळल्या. एक घर कोसळून गेलं, ढासळलं, आणि एक घर स्थिर उभं राहिलं. कोणतं घर ढासळलं? की ज्या घराचा पायाच नव्हता, ज्या घराचं जी रचना आहे, ज्या घराची उभारणं आहे ती वाळूवरती केलेली होती. हे ते आहे की जे बेसावध आहेत. हे ते आहे की ज्यांच्या जीवनामध्ये ते जागृत नाहीये, ते जागे नाहीयेत. हालेलुया. सावध व्यक्ती काय करतो? आपलं घर हे खडकावरती बांधतो. जागृत व्यक्ती आपलं घर मजबूत राहण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. तो आपलं घर न ढासळू देण्यासाठी तो अगोदरच आपलं घर खडकावरती तो बांधतो. हालेलुया. आम्ही खडकावरती रचल्या गेलेलो आहोत. दोन्ही घरावरती प्रियानो ज्या लाटा आहेत त्या आदळणार आहेत. हालेलुया. या लाटा आहेत समस्याच्या, या लाटा आहेत प्रियानो दुःखाच्या, या लाटा आहेत प्रियानो अडचणीच्या, या लाटा आहे अनेक प्रकारच्या आमच्या जीवनामध्ये त्या लाटा येणार आहेत. दोन्ही घरांवरती. येशूवरती विश्वास केला म्हणजे आम्ही सुटलो असं नाहीये. अधिक जास्त आहे. हालेलुया. जास्त लाटा आहेत. जे येशूवरती विश्वास करत नाही त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा या लाटा येतातच. आणि त्या आल्या तर फिरणं ते टिकाव धरू शकत नाही, त्यांचा निभाव लागत नाही आणि ते घर कोसळतं, अगदी कोसळतं, ते ढासळून जातं, नष्ट होतं. परंतु विश्वासणाऱ्याचं घर येशू ख्रिस्त या खडकावरती रचला गेलेलं आहे.
की जे घर तो कदापि ढासळू देत नाही, कदापि तो कोसळू देत नाही, कारण येशू ख्रिस्त त्या घराचा पाया आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, प्रत्येक विश्वासणाऱ्याने सावध असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. आज अनेक विश्वासणारे बेसावध आहे. त्यांना वाटतं की मी येशूवरती विश्वास करतो, मला काहीच होणार नाही. हालेलुया. हा बेजबाबदारपणा आहे. तो आमच्या अवतीभोवती त्याने कुंपण दिलेलं आहे, परंतु बऱ्याच वेळेस आम्ही बेसावधपणे ते कुंपण तोडून आम्ही बाहेर जातो. प्रभूचं वचन सांगतं की जो कोणी ते कुंपण तोडून बाहेर जातो त्याचा नाश होतो, त्याला साप डसतो. वचन आहे. हालेलुया. हा बेसावधपणाचं लक्षण आहे. तो व्यक्ती बेसावधपणे या गोष्टी करून मोकळा होतो आणि मग नंतर त्याला साप डसल्याशिवाय राहत नाही. तो साप म्हणजे शैतान आहे. हालेलुया. हालेलुया. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. आम्हाला सावधानतेने आमचं विश्वासाचं ख्रिस्ती जीवन जगणं गरजेचं आहे. आणि जर सावधानता आमच्या जीवनामध्ये नाही, आम्ही सावध नाही, आम्ही जर जागृत नाही, आम्ही जागे नाहीये, तर नाश दाराशी टपलेला आहे. शैतान दाराशी उभा आहे. जे सावध आहेत त्या प्रत्येक सावध असणाऱ्या व्यक्तीचं रक्षण करायला प्रभू सामर्थ्य आहे. आणि जे बेसावध आहे ते हाती गेले शैतानाच्या. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे की आम्ही सावध असावं. हालेलुया. हालेलुया. काय असावं? आम्ही सावध असावं. सो आम्हाला सावध होणं गरजेचं आहे. त्यानंतर पाचवी गोष्ट आम्ही पाहूया. 4 गोष्टी ज्या आम्हाला होणं गरजेचं आहे. पवित्र होणं गरजेचं आहे, एकचित्त होणं गरजेचं आहे, शांत होणं गरजेचं आहे, आम्हाला सावध होणं गरजेचं आहे. आणि 5वी गोष्ट आम्ही पाहतो प्रगटीकरण याचा अध्याय 2 आणि वचन 10 मध्ये. रिव्होल्यूशन चॅप्टर 2 वर्स 10. प्रगटीकरण 2 आणि 10 मध्ये. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हालापेष्टात जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. हालेलुया. या ठिकाणामध्ये जी 5वी गोष्ट आमच्या जीवनामध्ये गरजेची विश्वासणाऱ्याच्या, ती म्हणजे विश्वासू मरेपर्यंत राहणं. हालेलुया. विश्वासू राहणं. विश्वास करणं आणि विश्वासू राहणं याच्यामध्ये फरक आहे. हालेलुया. की त्या उदाहरणाकडे आम्ही, पवित्र शास्त्रातील उदाहरणाकडे आम्ही परत एकदा येतो की 3 चाकर आहेत. या 3 चाकरांना तो आपला मालक तिघांनाही त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना काही रक्कम त्यांना वाटून देतो. एकाला सांगा, एकाला 5,000, एकाला 2,000 आणि एकाला 1,000. या तिघांच्या कडे असलेली जी कुवत आहे ना, ती कुवत किंवा त्यांच्याकडे असलेल्या जी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार त्यांना ती रक्कम वाटून देण्यात आली. आणि तो मालक आपल्या गावी निघून गेला काही काळासाठी. आणि काही काळानंतर, काही वेळानंतर तो परत आला आणि त्याने या तिघांना सुद्धा परत बोलवलं. पहिल्याने म्हणलं की तुम्ही मला 5,000 दिले, या 5,000 वरती मी जाऊन व्यापार केला, या 5,000 वरती मी आणखी 5,000 कमवले, हे तुमचे 10,000 घ्या. त्यानंतर दुसऱ्याला सुद्धा त्याने बोलवलं, विचारणा केली. दुसऱ्याने म्हणलं तुम्ही मला 2,000 दिले, या 2,000 वरती मी व्यापार केला, या 2,000 वरती मी आणखी 2,000 कमवले, हे तुमचे 4,000 घ्या. आणि तिसऱ्याने येऊन म्हणलं की मला माहिती होतं की तुम्ही कठोर आहात, की जिथं तुम्ही पेरणी करत नाही तिथून तुम्ही कापणी करतात, आणि म्हणून मी काय केलं, मी जाऊन जमिनीमध्ये पुरलं आणि हे तुमचे 1,000 तुम्हाला मी परत करतोय. कोण विश्वासू आहे? विश्वास करणारे तिघ आहेत. या तिघांवरती मालकाचा विश्वास आहे, परंतु विश्वासू ठरणं
हे तिघांच्या हाती होतं, परंतु दोघ जण विश्वासू ठरले. विश्वासू कसे ठरले? त्यांनी जाऊन ते काम केलं, ती कृती केली, जी रक्कम त्यांना देण्यात आली ती रक्कम त्यांनी दुप्पट केली. म्हणजे तिसरा सुद्धा त्या योग्यतेचा होता, परंतु तिसऱ्याने काय केलं? वचन सांगतं की त्याला आळशा म्हणलं. अरे आळशा, त्याने काय केलं? आळस केला आणि जाऊन त्याने ती रक्कम जाऊन मातेमध्ये त्याने जाऊन पुरून टाकली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. समजतंय? नाही, मी काहीच बोलत नाही बरं का, वचन सांगताय तसं. मी काहीच बोलत नाहीये. विश्वासू तिघ आहे, विश्वासणारे तिघ आहेत, परंतु तिघांपैकी दोघच विश्वासू ठरले, तिसरा ठरू शकला नाही. म्हणजे तिसऱ्याला सुद्धा संधी होती, सारखी संधी होती. बोले येशू मसीह की. म्हणजे संधी आज जगातील प्रत्येक व्यक्तीला आहे, परंतु प्रत्येक व्यक्ती हा विश्वासणारा बनू शकतो, परंतु विश्वासू बनू शकत नाही. त्याचं प्रमाण त्याला द्यावं लागतं. प्रमाणाशिवाय तू विश्वासू बनूच नाही शकत. आणि प्रमाण देण्यासाठी काय करावं लागलं? अब्रामाला आपल्या पुत्राला अर्पण करावं लागलं. या दोघांना जाऊन व्यापार करावा लागला. म्हणजे काय? जे आम्हाला नाही करायचं ना, ते करावं लागतं. त्या वेळामध्ये त्याचं प्रमाण आम्ही देऊ शकतो. बोले येशू मसीह की. येशू मसीह की. आता आम्हाला काय काय नाही करावं वाटत, ते आम्हाला करावं लागेल. हालेलुया, हालेलुया. प्रार्थना करू नाही वाटत, करावे लागेल. वचन वाचू नाही वाटत, वाचावं लागेल. सुवार्थ सांगू नाही वाटत, सांगावं लागेल. लोकांना घेऊन नाही येऊ वाटत, घेऊन यावं लागेल. हालेलुया, हालेलुया. का बरं आम्ही असं म्हणतो? कारण ते काहीतरी म्हणतील, त्यांना काहीतरी वाटेल, ते मला नाव ठेवतील, आणि म्हणून आम्ही ज्या लोकांना घेऊन न येण्याची आपली इच्छा आहे ना, तर तीच त्या ठिकाणामध्ये देवाची योजना आम्ही खंडित केली. हालेलुया, हालेलुया. कारण सगळ्यांना काम आहे. हालेलुया, सगळ्यांना काम आहे. आणि सगळ्यात मोठं काम कोणतं माहिती आहे का? देवाचं वचन शांत चित्ताने बसून ऐकणं मोठं काम आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे, दोन बहिणीच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्या ठिकाणामध्ये एक बहीण काय करत होती? काम करत होती, आणि एक बहीण येशू ख्रिस्ताची शिकवण ऐकत होती. मोठं काम कोणतं होतं? हालेलुया. आज जगामध्ये अनेक जण त्यांच्या बाकीच्या कामामध्ये गुरफटले, परंतु परमेश्वराचं वचन ऐकायला तुम्ही बसलेत. आता तुमचं काम परमेश्वर करतोय. हालेलुया. हे ऑटोमॅटिकली परमेश्वर या गोष्टी करणार, कारण तुम्ही परमेश्वराला, परमेश्वराच्या वचनाला प्राधान्य दिलं, आणि आता परमेश्वर तुम्हाला प्राधान्य देतोय. तुमचं काम, जे काम तुम्हाला फार कष्टाने करावं लागणार ना, ते काम फार सोप्या पद्धतीने होऊन जाणार. सोप्या. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला विश्वासू राहणं गरजेचं आहे, की कारण जो व्यक्ती शेवटपर्यंत विश्वासू राहतो, त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रियांनो समस्या येणार आहेत, अडचणी येणार आहेत, दुःख येणार आहेत, निराशा येणार आहेत, परंतु याचं प्रमाण आम्हाला द्यावं लागेल. या दोन लोकांनी त्याचं प्रमाण दिलं. त्यांनी जाऊन व्यापार केला, त्यांनी जाऊन काम केलं, त्यांनी जाऊन कष्ट केले, आणि त्याच वेळेस प्रियांनो ते विश्वासू ठरू शकले. हालेलुया. अब्राम सुद्धा विश्वासू कसा ठरू शकला? की त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राचं अर्पण त्याने केलं. हालेलुया. त्याने म्हणलं असतं, नाही आणखी थोड्या वेळाने, थोड्या दिवसांनी, थोड्या वर्षांनी मी करेल, परमेश्वरा करेलच ना, कधीतरी करेलच. हालेलुया. अब्रामला माहिती होतं की मी आता 100 वर्षाच्या पुढे ढकलोय. अब्रामाला सगळ्या गोष्टीची जाणीव होती, कारण तो सावध होता.
त्याला माहिती होतं की परमेश्वराने मला जी संतती दिली ना, जर तुम्ही इब्री लोकाच्या पत्रात अध्याय 11 मध्ये जर तुम्ही वाचाल तर ही गोष्ट त्या ठिकाणामध्ये नमूद केली की त्याला विश्वास होता की ज्या परमेश्वराने मला पुत्र दिलेला आहे तो परमेश्वर त्या खडकातून सुद्धा त्याला जिवंत करायला, त्या इसकाला जिवंत करायला परमेश्वर समर्थ आहे. कारण परमेश्वराने दिलेला शब्द हा कधीही वाया जात नाही हे त्याला माहिती होतं. कारण या गोष्टीचा अनुभव त्याने या अगोदर केला होता. अब्रामाने मेल्कीसदेकला आपल्या लुटेचा 10वा भाग त्याने दिला होता. त्याचा अनुभव त्याला होता. अब्रामाला त्याची जी धनसंपदा आहे ती परमेश्वराने इतकी वाढवली की त्या प्रदेशामध्ये त्यांना जागा पुरत नव्हती. विचार करा की परमेश्वराच्या विश्वासूपणाचा त्याने अनुभव आपल्या जीवनामध्ये केलेला होता. देवाच्या शब्दावरती त्याने आपल्या बापाचं घर त्याने सोडलं होतं. आम्हाला आमच्या बापाचं घर सोडण्याची गरज नाहीये, परंतु आम्हाला त्याचा शब्द मानणं आणि तो पालन करणं गरजेचं आहे की जी जबाबदारी त्याने आमच्यावरती दिली ना ती विश्वासूपणाने आम्हाला पूर्ण करायची. या ठिकाणामध्ये काय म्हणलं माहिती आहे, तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नकोस. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हालापेष्टा जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. जे काही तुला सोसावे लागणार आहे त्याच्यातून सुटका नाहीये. आणि ज्याला व्यक्तीला वाटतं ना की याची वेळच आपल्या जीवनामध्ये येऊ नये त्याने विश्वास न ठेवलेला बरा. सोसावं लागणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि ती गोष्ट फार भयंकर आहे की येशूपासून परत जाणं, मागं फिरणं फार भयंकर आहे. हालेलुया. कारण मग तो ज्या वेळामध्ये त्याच्याकडे परत घेऊन येतो ना मग ती गोष्ट जास्त त्रासदायक आपल्याला ठरते. म्हणून त्याच्या जवळच राहिलेलं बरं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जसं मी पाहतो की एका मोठ्या संख्येमध्ये एखादा मेंढपाळ असेल किंवा गुराखी असेल, एखादं जर त्याचं जनावर बाजूला गेलं तर तो काय करतो बरं? हा, शोधून आणतो. आणखी काय करतो? नंतर काय करतो? हा, हालेलुया. काय करतो? त्याला बांधतो. आणखी काय करतो? फटके देतो ना. फटके खाण्याची आवश्यकता केव्हा पडते? ज्या वेळामध्ये तो त्या घोळक्यातून बाजूला गेला त्या वेळामध्ये. बाकीच्यांनी फटके खाल्ले का? नाही खाल्ले. हालेलुया. म्हणजे सोबत जर चाललो ना तर परमेश्वराचे फटके नाही पडणार. सोबत चालणं गरजेचं आहे. हालेलुया. शेवट आम्हाला कुठं जायचंय? त्याच्याकडे जायचंय हे आपल्याला माहिती आहे. त्या जिवंत परमेश्वराला ओळखलं, त्याच्यावरती विश्वास केला, त्याला तारणारा म्हणून स्वीकारलं, येशू प्रभू आहे आपल्या मुखाने कबूल केलं. आम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या, परंतु कधी कधी आम्ही या जगाच्या प्रवाहामध्ये आम्ही वाहायला लागतो. हालेलुया. आणि या जगाचा शेवट आपल्याला माहिती की तो कुठं आहे? नरकामध्ये आहे. परंतु विश्वासणाऱ्याचा, विश्वासूपणाचा शेवट नाहीये, तर तो कायम प्रभू जवळ असणार आहे. आता जोरदार वाजूया. हालेलुया. त्याचा शेवटच नाहीये, तो प्रभू बरोबर असणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला ज्या वेळामध्ये आपल्या अंतःकरणाच्या हृदयामध्ये प्रीती आणि विश्वास ज्वलंत होतो ना त्याच वेळामध्ये प्रियांनो आम्ही विश्वासूपणा आपल्या जीवनामध्ये येऊ शकतो, नसता नाही. म्हणून प्रीती आणि विश्वास आपल्या जीवनामध्ये आम्हाला ज्वलंत करण्यासाठी प्रभूचं वचन, सहभागिता, त्याची सानिध्यता, त्याची शांती, त्याची पवित्रता, एकचित्तता आणि सावध असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आम्ही विश्वासू होऊ शकतो, विश्वासू आम्ही बनू शकतो. हालेलुया. त्यानंतर यशाचं पुस्तक याचा अध्याय 52 आणि वचन 11 मध्ये, Isaiah chapter 52 verse 11, यशया 52 आणि वचन 11 मध्ये काय म्हणलेलं आहे?
या ठिकाणामध्ये आम्ही 5 गोष्टी पाहिल्या. पवित्र व्हा, एक चित्त व्हा, शांत व्हा, सावध असा, विश्वासू राहा, आणि यानंतर 6वी गोष्ट की जी प्रत्येक विश्वासस्थानाच्या जीवनात गरजेची आहे, यशया 52:11. निघा निघा, तेथून निघून जा, अशुद्ध वस्तूला शिवू नका, त्यांच्यामधून निघून जा. परमेश्वराची पात्रे वाहणाऱ्यांनो, तुम्ही आपणास शुद्ध करा. हालेलुया. काय म्हणलेलं या ठिकाणामध्ये? 6वी गोष्ट प्रत्येक विश्वासणाऱ्यांना गरजेची आहे, शुद्ध व्हा. हालेलुया, हालेलुया. आम्ही का बरं असं म्हणलेलं आहे की तुम्ही आपणास शुद्ध करा? शुद्ध करण्यासंबंधीने, शुद्ध होण्यासंबंधीने का सांगितलं? कारण आम्ही प्रत्येक जण परमेश्वराची पात्रे वाहणारे आम्ही आहोत. आम्हाला जग काय म्हणून ओळखतं? काय म्हणून ओळखतं? काहीतरी म्हणून ओळखत असेल ना? हा, आंटींनी सांगितलंय. काय म्हणून ओळखतं? आम्हाला ख्रिस्ती म्हणून, ख्रिस्ताचे, परमेश्वराचे अनुयायी असलेले म्हणून आम्हाला ओळखतात, आणि म्हणून आम्हाला जास्त शुद्ध होणं गरजेचं आहे. हालेलुया. जर शुद्धता आमच्या जीवनामध्ये नाहीये तर प्रियानो, तो सुद्धा आमच्या जीवनामध्ये नाहीये. हालेलुया, हालेलुया. जिथं अशुद्धता आहे तिथं काय काय असतं? अशुद्धता जिथं आहे तिथं काय काय असतं? जिथं कचरा पडलेला आहे तिथं काय काय असतं? दुर्गंधी येते. हा, जीवजंतू असतात, मच्छरे असतात ना. तिथं जाण्याची इच्छा असते का? थांबण्याची इच्छा असते का? नाही. आणि जिथं शुद्धता असते तिथं प्रसन्नता असते, तिथं सुवास येतो, तिथं आपलं मन लागतं. हालेलुया. सो आमच्या अंतःकरणामध्ये सुद्धा ती शुद्धता असणं गरजेचं आहे. जर अंतःकरणाची, मानसिक, वैचारिक, आमच्या आचरणाची सुद्धा जर शुद्धता नसेल तर प्रभू सुद्धा आमच्या जीवनामध्ये तो राहणार नाही, येणार नाही, तो थांबणार नाही. हालेलुया. मग दुसराच आत्मा काम करेल. हालेलुया, हालेलुया. दुसराच आत्मा काम करेल. ते कळणार सुद्धा नाही बरं का, परंतु देवाच्या लोकांना तो आत्मा लगेच कळतो. हालेलुया. कारण प्रभूचा आत्मा हा सुव्यवस्थेचा आहे, प्रभूचा आत्मा हा शांतीचा आहे, प्रभूचा आत्मा आदर करणारा आहे, प्रभूचा आत्मा एकमेकांचा सन्मान करणारा आहे, प्रभूचा आत्मा हा एकमेकांवरती प्रीती करणारा आहे, एकमेकांना समजून घेणारा आहे, एकमेकांबद्दलचा सहनशील तो असतो किंवा राहतो. प्रभूचा आत्मा ज्याच्या ठाई आहे, आणि ज्याच्या ठाई प्रभूचा आत्मा नाही तो गडबड गोंधळ त्याच्या ठाई असतो. इतरांचं बोलणंच ऐकून नाही घेत, इतरांना तुच्छतेचं भावना त्याच्या जीवनामध्ये असते. हालेलुया, हालेलुया. सो आम्हाला शुद्ध होण्याबद्दलचं या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे. कारण परमेश्वराची पात्रे वाहणारे आम्ही प्रत्येक जण आहोत. आपलं अंतःकरण शुद्ध असणं आवश्यक आहे. आपलं हृदय शुद्ध असणं गरजेचं आहे, की ज्याच्याद्वारे, ज्याच्या ठाई प्रियांनो तो पवित्र आत्मा येऊन वस्ती करतो. हालेलुया. राग कोणाबद्दलचा जो अनेक वर्षापासून आहे. हालेलुया. तुमच्या घरामध्ये पाणी एखाद्या पात्रामध्ये तुम्ही भरून ठेवता, किती दिवसानंतर ते पाणी तुम्ही फेकून देता? पाणी आल्यानंतरच. ओके, ठीक आहे. आता समजा महिनाभर पाणीच नाही आलं, पाणीच नाही आलं महिनाभर, ते पाणी तसं सांभाळणार तुम्ही? काय करणार? का बरं? का बरं? ज्याच्यामध्ये तुम्ही काहीच नाही केलं ते ऑटोमॅटिक खराब कसं काय झालं? ही निसर्गाची प्रक्रिया आहे की त्या पाण्याला ती अशुद्ध किंवा त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत ना, त्याच्यानुसार ते त्या प्रक्रियेला ते काम करायला सुरुवात करतं. एका ठिकाणामध्ये ते साचलं ना, त्याची प्रक्रिया चालू होणार. परंतु वाहत्या पाण्यामध्ये शुद्धता आम्हाला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये किडे असतात का?
नसतात, परंतु त्याच्यामध्ये माशा असतात. बरोबर आहे. या माशा काय करतात, त्या किड्यांना खाऊन टाकतात. हालेलुया. सो आज जर आम्ही पाहिलं तर आमच्या जीवनामध्ये कोणाबद्दलचा राग असेल, द्वेष असेल, तो अनेक महिने, अनेक वर्ष जर अंतःकरणामध्ये आहे, तर त्याची अशुद्धता तयार होते, त्याची दुर्गंधी तयार होते आणि सैतानाला ते स्थान मिळतं आमच्या जीवनामध्ये यायला. हालेलुया. हालेलुया. जे हेलिकॉप्टर असतं ना, ते कुठं उतरतं माहिती आहे? जिथं त्याचं प्लॅटफॉर्म तयार केला जातो तिथंच. हेलिकॉप्टर कुठेही नाही उतरू शकत. बरोबर आहे. मग सैतान सुद्धा तसंच आहे. जोपर्यंत त्याला ते प्लॅटफॉर्म नाही मिळत ना, तोपर्यंत त्याला सुद्धा संधी नाही आहे, तो येऊ शकत नाही. परंतु राग असेल, द्वेष असेल, मतभेद असतील, अशा दुष्ट गोष्टी असतील, अशुद्धता असेल, अपवित्रता असेल, त्याला ते प्लॅटफॉर्म मिळतं आणि तो सैतान मग त्याला वाव मिळतो आणि मग तो त्याचं काम करायला सुरुवात करतो. त्याचा बेसच जर आम्ही तयार नाही होऊ दिला, जर त्याला तो प्लॅटफॉर्मच जर आम्ही त्याला उपलब्ध नाही करून दिलं, तर सैतान आजूबाजूला सुद्धा भटकणार नाही. हालेलुया. हे सावधानतेचा इशारा जो त्याने आम्हाला दिला ना त्याच्या वचनातून, त्याच्याद्वारेच आहे. जो सावध असतो ना, तो व्यक्ती अशा गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकतो. तो त्या व्यक्तीला जाऊन बोलतो जो व्यक्ती त्याच्याशी बोलत नाही. ज्या व्यक्तीबद्दल त्याचा द्वेष आहे ना, ज्या व्यक्तीच्या बद्दल त्याच्या मनामध्ये राग आहे ना, तो जाऊन समीट घडवतो. एकमेकांना जाऊन ते बोलतात, समीट घडवतात. राग द्वेष असेल, मतभेद असतील, या सगळ्या गोष्टी तो दूर करतो. आम्ही प्रभूमध्ये सगळे समान आहोत. वी आर इक्वल इन क्राइस्ट. प्रभूने आम्हाला एक बनवलंय, एक चित्त आमचं होणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियांनो, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही शुद्ध व्हावं. त्यानंतर 7वी महत्वपूर्ण गोष्ट आम्ही पाहूया. हालेलुया. इफिसकरास पत्र याचा अध्याय 5 आणि वचन 18 मध्ये, इफिसियन चॅप्टर 5 वर्स 18. इफिस 5 आणि 18. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. हालेलुया. या ठिकाणामध्ये जी 7वी जी गोष्ट आमच्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे, आम्हाला बनणं गरजेचं आहे, ते म्हणजे आम्ही आत्म्याने परिपूर्ण होणं गरजेचं आहे. हालेलुया. आता व्हा म्हणल्यानंतर ही गोष्ट एकदाच नाही होणार, ही प्रक्रिया सातत्याने चालणारी गोष्ट आहे. हालेलुया. हालेलुया. आज अनेक विश्वासणारे प्रियांनो या वैयक्तिक आत्मिक फळाकडे दुर्लक्ष करतात. इतरांच्या जीवनामध्ये असलेल्या फळांकडे ते लक्ष देतात की त्याच्याकडे हे फळ आहेत, त्याच्याकडे हे आत्मेच फळ आहेत, त्याच्याकडे जास्त अभिषेक आहे. तो प्रभू जर त्याला देऊ शकतो तर तुम्हाला नाही देऊ शकत का? देऊ शकतो की नाही? हालेलुया. हालेलुया. जर त्या व्यक्तीला परमेश्वर अभिषिक्त करू शकतो, त्या व्यक्तीला जर परमेश्वर पवित्र आत्म्याची जर फळं देऊ शकतो, तर तुम्हाला तो देऊ शकत नाही का? परंतु आम्ही कधी तसं मागितलंच नाही. त्या व्यक्तीने तसं मागितलं आणि म्हणून त्याला मिळालं. तो व्यक्ती त्या स्वरूपाची पात्रता त्याने धारण केली आणि म्हणून त्याला मिळालं. त्या व्यक्तीने तितका वेळ दिला आणि म्हणून त्याला मिळालं. आम्ही तितका वेळ का नाही देत? आम्ही त्या स्वरूपाने प्रभूकडे का नाही मागत? आत्मिकरित्याची जी फळं आहेत, ही परिपूर्ण होण्याची आमची प्रत्येकांची वैयक्तिकरित्या ही गरज आहे. आणि या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, जो पौल आहे तो इफिसच्या मंडळीला तो लिहितो की तुम्ही आत्म्याने परिपूर्ण व्हा. कशाने परिपूर्ण व्हा? म्हणजे ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आत्म्याची फळं पूर्ण नाहीयेत, तो आत्म्याने परिपूर्ण नाहीये. हालेलुया. आत्म्याची फळं आमच्या जीवनामध्ये पूर्ण असणं गरजेचे आहेत. हालेलुया. आत्म्याची फळं पूर्ण आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि आत्म्याची फळं कोणते आहेत? प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, ही आत्म्याची फळं आहेत. हालेलुया. जर या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नाहीये तर परिपूर्णता आपल्या जीवनामध्ये नाहीये. आणि परिपूर्णता जर नाहीये,
मग त्याने स्वीकार का करावा? हालेलुया. अपेक्षा ठेवणं बरोबर आहे का चूक आहे? चूक आहे. की आम्ही त्याच्याकडनं अपेक्षा ठेवतो की आम्ही अपूर्ण आहोत. आत्म्याच्या फळांना स्वीकारायला, घ्यायला, ते आत्म्याची फळं आपल्या जीवनामध्ये यायला आपण अपूर्ण आहोत. परंतु आम्ही त्यासाठी तितका वेळ देतो, त्याच्याकडे ते मागतो, त्याच्याकडून त्या गोष्टी ग्रहण करतो, नको असलेल्या गोष्टी आपल्या जीवनातून आम्ही छाटून टाकतो, काढून टाकतो. तर तो आत्म्याची एक एक फळ आपल्या जीवनामध्ये मोकळे करायला लागतो, रिलीज करायला लागतो, द्यायला लागतो. आणि ज्या वेळामध्ये त्याची आत्म्याची फळं तो त्याच्या लेकरांच्या जीवनामध्ये द्यायला लागतो, तो ओसांडून वाहणारे ते आशीर्वाद, ओसांडून वाहणारे प्रियानो ते आत्म्याची फळं त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये तो देत असतो. हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही काय व्हा? आत्म्याने परिपूर्ण व्हा. बोले येशू मसीह की. परंतु आजच्या वेळात आम्ही पाहतो की अनेक ख्रिस्ती लोकांचं जीवन या आत्मिक फळांकडे नसून जगी गोष्टींकडे जास्त लागलं आहे. अधिकची प्रार्थना आहे ना, ती अधिकची जी प्रार्थना आहे ती अशीच आहे. जगातलं हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, नाव मोठं पाहिजे, नाव लौकिकता पाहिजे, ओळख जास्त पाहिजे. हालेलुया. आत्म्याची फळं कुठं आहेत? की ज्याची अपेक्षा प्रभू करतो आणि याचा पुरवठा करणारा सुद्धा तोच आहे. आम्ही त्याचे पात्र आहोत. हालेलुया. की ज्या पात्रामध्ये ते फळं असतील ते पात्र उचलल्या जाईल, आणि ज्या पात्रात ते फळं नसतील ते पात्र इथंच राहणार आहे. आणि जे पात्र इथं राहील ते पात्र नरकाच्या त्या कुंडामध्ये, नरकाच्या त्या अग्नीमध्ये कायमस्वरूपाने टाकल्या जाईल. प्रभूची इच्छा आहे की आम्ही त्या पात्राला आत्मिक फळांनी आम्ही भरावं. आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मिकरित्या प्रियांनो आम्ही स्वतःला पवित्र, मानसिक, वैचारिक, बौद्धिक आचरणामध्ये आम्ही स्वतःला पवित्र करावं, एक चित्त आम्ही करावं. आम्ही शांततेने प्रभूची वाणी आम्ही ऐकावी, आम्ही सावध असावं, आम्ही विश्वासू असावं, आम्ही प्रत्येकाने स्वतःला शुद्ध करावं. आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्म्याची फळं आमच्या जीवनात आम्ही प्राप्त करून घ्यावी. आम्ही त्याच्यासाठी झटावं, ती मिळवण्यासाठी झटावं. आत्म्याची फळं असेच नाही मिळत, त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल, त्याच्यासाठी झटावं लागेल, त्याच्यासाठी प्रियांनो आम्हाला प्रार्थना करावी लागेल. ते कसे प्राप्त करून घ्यायचं याचा शोध आम्हाला करावा लागेल. हालेलुया. हालेलुया. आणि ते घरी बसून तर मुळीच नाही मिळत बरं का. हालेलुया. ज्या वेळामध्ये वचन आम्ही ऐकू ना, एक एक गोष्टीचा उलगडा आम्हाला व्हायला लागतो. हालेलुया. प्रभूची वाणी आमच्या अंतःकरणाचा भेद घेणारी असते. प्रभूचे शब्द, त्याचं वचन आमच्या अंतःकरणाला त्याच वेळामध्ये भिडतं ज्या वेळामध्ये आम्ही त्याच्या सहभागितेमध्ये, त्याच्या सानिध्यतेमध्ये आम्ही एकचित्त मंडळी बरोबर आम्ही होतो त्या वेळामध्ये. हालेलुया. आणि म्हणून आज आम्हाला प्रत्येकांना, विश्वासणाऱ्यांना जे बनायचंय, जे आम्हाला व्हायचंय, पवित्र, एकचित्त, शांत, सावध, विश्वासू, शुद्ध आणि आत्म्याने परिपूर्ण. प्रभू परमेश्वर आम्हाला या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करो. आमेन. मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकलंय, इतरांना सुद्धा या संबंधीने तुम्ही हे वचन ऐकायला नक्की प्रोत्साहित करा. आणि हे वचन तुम्ही इतरांना नक्की शेअर करा, नक्की तुम्ही लाईक करा. आणि तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. 77768371128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती आमच्याकडे तुम्ही कळवा. आम्ही नक्की तुमच्यासाठी प्रार्थना करू. आणि जर परमेश्वर तुम्हाला प्रेरणा देतो या सेवेकायला मदत करायला, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या नंबरवरती तुमची जी मदत आहे ती तुम्ही नक्की पाठवू शकता. या सेवेकायला अधिक पुढे नेण्यासाठी प्रभू तुम्हाला सहायता करो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस. प्रेज लॉर्ड.